नमस्कार. आज आपण अतिशय अप्रतिम झटपट तयार होणारा पनीर मसाला कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅनमध्ये साधारण 2 ते 3 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये पनीर घालणार आहोत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला पनीर क्यूबमध्ये कट करून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे मी साधारण 250 ग्रॅम एवढं पनीर घेतलेलं आहे. मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिटं आपण हे पनीर तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. पनीरचा रंग हळूहळू बदलायला लागलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे पलटवून घेऊन दुसऱ्या बाजूने सुद्धा छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपण हे पनीर बाजूला काढून घेऊयात. आता आपण याच तेलामध्ये थोडेसे खडे मसाले घालणार आहोत. 1 चमचा जिरं, तमालपत्र, दालचिनी आणि 2 मोठ्या वेलची घेतलेल्या आहेत. 1 मिनिटभर खडे मसाले तेलामध्ये परतले की आपण यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून इथे मी घातलेला आहे. 1 कप बारीक चिरून घेतलेला कांदा आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटं आपण हा कांदा तेलामध्ये छानपैकी परतून घेणार आहोत. आता इथे मी 2 चमचे आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे. 1 मिनिटभर ही आलं लसूण पेस्ट आपण तेलामध्ये छानपैकी परतून घेणार आहोत. आता इथे मी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घेतलेला आहे. एक कप बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, त्याचप्रमाणे इथे मी 1 कप बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा समप्रमाणात वापरलेला आहे. आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात. मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हायला मदत होते. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण मसाले तयार करून घेऊयात. इथे मी 1 कप एवढं दही छान फेटून घेतलेलं आहे. यामध्ये हळद, बेडगी मिरची पावडर 1 चमचा, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा जिरेपूड घेतलेले आहे. आता आपण हे सर्व दह्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊयात. 1 ते 1.5 चमचा इथे मी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आपले मसाले दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आपला टोमॅटोसुद्धा छान मऊ झालेला आहे. आता आपण हे सर्व दह्यामध्ये मिक्स केलेले मसाले तेलामध्ये 1 ते 2 मिनिटं छानपैकी परतून घेऊयात. इथे मी थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे. आता आपल्याला इथे साधारण 1 कप ते अर्धा कप एवढं मी पाणी घातलेलं आहे. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व 3 ते 4 मिनिटं हे व्यवस्थित उकळवून घेणार आहोत, जेणेकरून सर्व मसाले छानपैकी उकळले जातील. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये पनीर घालणार आहोत. आपण जे तळून पनीर बाजूला ठेवून दिलं होतं ते आता इथे मी घातलेलं आहे. पनीर घातल्यानंतर आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. चवीला हा पनीर मसाला अतिशय अप्रतिम लागतो. एकदा अशा प्रकारे भाजी नक्की बनवून पहा. आता आपण यावर 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून इथे मी घातलेल्या आहेत व यासोबतच आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा इथे घालणार आहोत व हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व पुन्हा एकदा 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेणार आहोत व आपला पनीर मसाला एकदम रेडी होईल. चवीला हा अतिशय सुंदर लागतो. एकदा अशा प्रकारे पनीर मसाला नक्की ट्राय करून पहा.
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. अशाच प्रकारच्या भरपूर व्हेज रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा नक्की पहा. धन्यवाद.